बघ बघ बघ. हा साधा बोला तुम्हाला दिसतो हा देखीच मध्ये फरक आहे बघा. जास्त आंबट चीक असतो ना तो काढून टाकते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर रातकिड्यांचा आवाज म्हणजे भरपूर आता सध्या ना आवाज येतो ना. आता बघा मी शूटिंग केले ना, इतका आवाज होतो ना, त्याच्यामुळे आता नाईलाजाने मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे. नेहमीप्रमाणे आमची सकाळ झालेली आहे, 6 वाजलेत आणि एक साधारण 10 ते 15 मिनटानंतर वाघ्या आणि शेरू यांना खेळायला आता सोडलेलं आहे. आज वार आहे सोमवार आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते, त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला सगळी ती तयारी. म्हणजे सध्या बघा आपल्याकडे आता काम चालू आहे आपल्या घराचं आणि त्याच्यामुळे पाणी सगळं स्टोअर करून ठेवावं लागतं आणि आता म्हणजे एक दिवस आड करून पाणी आपल्याला भरावंच लागतं आता काही पण करून, कारण पाण्याचा वापर सध्या जास्त झालेला आहे आणि आपल्याकडे पाण्याची थोडीशी जरा अडचण आहे, त्याच्यामुळे स्टोअर करून ठेवावंच लागतं. तर सकाळी उठल्या उठल्या आता आमचं तेच म्हणजे इथे बोलणं चाललं होतं की पटकन आता लाईट जायच्या आधी पाणी आपण भरून घेऊया, झाडांना पण पाणी होईल आणि ते घराला पाणीसुद्धा मारायचं होतं आणि स्टोअर करून पण ठेवायचं होतं. दोघांना सोडल्यानंतर इथे आता चहा प्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग घरातली जी बाकीची आहे कामं आहेत ना ती करायची होती. त्याच्यानंतर आम्हाला की नाही रानातसुद्धा जायचं होतं. म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी कुणालच्या बाबांना सांगितलं होतं की आपल्याला रानात जायचं आहे, थोड्याशा कैऱ्या की नाही मला तोडून आणायच्या आहेत. आपल्याला कैरीची उसरी आहे ना त्याची ऑर्डर आलेली आहे आणि त्याच्यासाठीच मग खास ह्या कैऱ्या तोडायला की नाही मला जायचं होतं. तर सगळ्यात आधी इथे आता चहा पिऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग घरात जी छोटी मोठी कामं आहेत ना ती मी करायला की नाही सुरुवात केलेली आहे. तर पाण्याची मोटर चालू करायला कुणाल गेला होता आणि तो तिथेच थांबून राहिला होता. म्हणजे पाईप कसे सारखे फुलतात ना, त्याच्यामुळे एक माणूस तिथे थांबावंच लागतं, नाहीतर मग खूप अशी धावपळ होते. कुणालच्या बाबा आणि मी आम्ही दोघांनी आता इथे पाणी भरायला सुरुवात केली. त्यांनी झाडांना पाणी घालायला सुरुवात केली कुणालच्या बाबांनी आणि मी आता इथे जी काही रिकामी भांडी होती ना, म्हणजे ड्रम वगैरे टाक्या वगैरे ते सगळं मला भरायचं होतं आणि हाताने भरायला मी सुरुवात केली अगोदर, कारण स्टार्टिंगला जे पाणी येतं ना कधी कधी खूप खराब येतं आणि त्याच्यामुळे डायरेक्ट आपण असं पाईपाने वगैरे नाही भरू शकत. आणि पाईप आहे ना तिथे म्हणजे पुढच्या नळाला लावला होता आणि पाईप कुणालच्या बाबांनी घेतला होता झाडांना पाणी घालण्यासाठी. त्याच्यामुळे हा जो ड्रम आहे ना तो मी पटापट ना हाताने भरून घेतलेला आहे. वॉशिंग मशीन आहे ना तीसुद्धा भरून ठेवली आहे. म्हणजे जी काही छोटी मोठी भांडी होती सगळं असं स्टोअर करून ठेवलं आहे. आणि सध्या बघा गरमी पण आता खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा वापरसुद्धा जास्त होतो आहे. मला मागच्या वेळेस खूप अशा ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की विहिरीचं काम वगैरे करून घ्या किंवा बोरिंग वगैरे पाडा. तर आमच्याकडे बघा मागे विहिरीचं काम चालू होतं त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं, पण आमची जागा जी आहे ना ती खूप उंच आहे, त्याच्यामुळे पाणी काही लागलंच नाही. तर उंच डोंगरावरती आमची घरं असल्यामुळे पाणी म्हणजे विहीर बोर जरी पाडली ना तरी पण पाणी अजिबात लागत नाही. मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं. आता आमच्या इथे डॅमचं काम चालू आहे सध्या आणि साधारण मला असं वाटतं की एका महिन्याभरामध्ये ते डॅमचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारण 1 ते 2 वर्षानंतर आमच्याकडे पाणी लागण्याचे चान्स आहे, कारण डॅम बघा ते पाणी साचून राहतं ना आणि मग जमिनीमध्ये पाणी एकदा मुरलं का त्याच्यानंतर मग खूप सोयीचं होईल, म्हणजे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि तपास केलेला आहे ना. त्याच्यामुळे सध्या आता 1-2 वर्ष तरी आम्हाला थांबावं लागेल आणि 1-2 वर्षानंतर सगळं पाण्याचं व्यवस्थित होणार आहे. आत्ता पण आहे पाणी, म्हणजे फारशी अशी काही अडचण होत नाही, पण इतकंच आहे की थोडंसं लांब आहे आणि पाईपलाईन वगैरे 10 वेळा म्हणजे खुलते. पावसाळ्यात ना थोडेसे जरा पाण्याचे हाल होतात पिण्याच्या पाण्याचे वगैरे, त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. पण बघू आता म्हणजे लवकरात लवकर आता हे डॅमचं काम पूर्ण झालं ना की पाण्याचं पण आमचं सगळं होणारच आहे. कारण बघा पाणी जसं जसं तुंबत जातं ना तसं तसं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्याच्यानंतर मग झरे वगैरे फुटतात असं आम्हाला माहिती पडलेलं आहे. म्हणजे आमचे जे गावचे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की काही वर्षांनी 1-2 वर्षांनी तुमच्याकडे भरपूर पाणीच पाणी होणार आहे. त्याच्यामुळे आता बघा इतके दिवस आपण आता हाल सोसलेत, अजून 1-1.5 वर्ष काढायला काही हरकत नाही आहे. आता तरी भरपूर पाणी आहे बघा, झाडांना वगैरे आपण असं बिंदास वापरू शकतो. आपण आता म्हणजे काम आपलं घराचं चालू आहे त्याला पण आपण बिंदास पाणी वापरू शकतो. म्हणजे असं नाही आहे की अजिबातच पाणी नाही आहे. मागच्या वेळेस भरपूर असे पाण्याचे हाल होते, पण सध्या आता ना म्हणजे खूप असं सोयी सुविधा सगळं व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. म्हणजे पाईपलाईन जी फुटलेली असते, काही तुटलं फुटलेलं असतं ते सगळं रिपेअर करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता सोयीचं आहे, पण बाकीच्या गोष्टी सोयी सुविधा आहे ना पुढे होतीलच लवकर. मला बघून घाबरतात पक्षी, ते बघा वरती त्या तारेवरती बसलेत चिमण्या छोट्या छोट्या. 2दा येऊन गेल्या, मला बघितल्यावर पळतात. कुणाल पण टाकलंय खायला,
मी तर बसलेली आहे ना. तर बघा आमचा दादा आला. कुणाला वाघेश्वरून आले? कुणाला आला? दोघं गेले वाटतं डॅम वरती. झालं बाबा पाण्याचं काम. दुसरं पाणी भरायचं, प्यायचं पाणी. हे बघा हंडे रिकाम करून ठेवलेत. दादा कुणाला आलाय? तो काय आला? पांढरा आला तो काय? शेरू आला. शेरू ये. शेरू आला. आता वाघ्या पण येईल. हा तो बघा वाघ्या पण आला. आले दोघं पण आले. आलात फिरून आलात. बस झालं. चला या. चला जेवायचं आता. चला. वाघाचं मन नाही यायचं ना. पाणी बिणी पिवा. त्यांची मजा असते. आम्ही कामामध्ये असलो ना, या दोघांची मजा. असं अवती भोवती इकडे तिकडे नुसते धाव होते. आमच्या कामं आमची चाललेली तेव्हा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर पाण्याचं काम सगळं झालं. सध्या आपल्याकडे पाणी कसं भरपूर लागतं ना. बांधकाम पण चालू आहे आणि उन्हाळा पण सुरू झाला, त्याच्यामुळे झाडांना पण पाणी. तर हल्ली म्हणजे एक दिवस आड करून पाण्याचंच आमचं जास्त असतं. सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे भरपूर असं. आता बांधकाम थोड्या वेळाने चालू होईल आपलं. पियाचं पाणी आता येतील, गाडी येणार आहे पियाची गाडी. आणि मग तेव्हा हे हंडे वगैरे भरायचे. दमलो थकलो जरा, इथे बसलो होतो. वाघ्या, तो वाघ्या बघ. हा कोल्हा बघा काय बघ, माती कशी उपसतोय बघ. वाळू ती बघ. तो बघा. थांब. तर इकडे ती बघा वाळू उपसला. तर इकडे या. बघ. हा साधा बोला तुम्हाला दिसतो. हा साधा बोला आहे. जाम लबाड आहे हा बोका बारका. सगळी माती उडवली. काठी बिटी नको, गरकी बिरकी घे जरा. गरकी घे. वाघ्याशेरूला सांग रस्ता दाखवायला. वाघ्याशेरू आम्हाला रस्ता दाखवा. चला ही बघा गोणी घेतले. आम्ही चाललो आता कैऱ्या काढायला. पडलेत आता आंबे कसे बघा पिकून पडायला चाललेत ना, त्याच्यामुळे चाललो आता. म्हणजे घरातलं थोडंसं काम आवरलं म्हटलं तर जाऊया. हे नंतरला येताना उचलूया ना. हे बघा आंबे पडले, तुम्हाला मी दाखवते. आपल्या घराच्या समोरच छोटंसं रान आहे. तिकडे झाडं आहेत भरपूर कैरीची. तर जाऊन फक्त आपल्याला आणावं लागेल. आता ही पडलेली आहेत 2-4 आंबे. ते नंतरला उचलून घेते. 4-5 आहेत, 2-4 नाही भरपूर आहेत. तिथे पण आहेत बघा. हे बघा हे आता आंबे दिसतात तुम्हाला पडलेले. आता हे पिकायला आलेत ना. उचलू काय आधी? तर आधी पहिले आतमध्ये जाऊया. समोर तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आपलं घर आहे आणि ह्याच्या समोरच्या रानात आम्ही चाललो. जरा 2 मिनटं चालावं लागेल. तिथून पडल्यात कैऱ्या. ह्या काय पडलेल्या आहेत आंबे रस्त्याने. इथे उचलायला पाहिजे. हे पिकायला लागले ना आणि खाली पडलेले आंबे चांगले असतात. आता गावी आंबे करवंद अजून नाही पिकलेत, कच्चे आहेत करवंद. तुम्हाला मी दाखवीन. आता ही मजा म्हणजे काय नाही काय रान मिळतो आता खायला. एवढंच की आपण जरा घराच्या बाहेर पडायचं. घरामध्ये म्हणजे बसून काय मिळत नाही. जरा फिरावं लागतं वेळ काढून. त्याच्यानंतरच आपल्याला सगळं मिळतं मग असं. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस आलं की बरं पडतं. जरा ऊन पण कमी असतं ना. बघा गरकेन निघतात ना पटापट. हां जरा लहान काढ. आपल्याला ना कच्च्या हव्यात. कैऱ्या पाहिजे. ते का 2 जण आपले बछडे. शेरू उचल कैरी, उचल शेरू. चला मी आता पटापट भरून घेते. गरकेनी पटकन निघतात ना. आधी पडू दे. त्या वरती बारक्या काढ. आपल्याला ना उसरी बनवायची ना, म्हणून हव्यात बारीक. पिकलेलं असेल तर काय वाया ना ठेवू शकतो ना आपण. आपलं सरबत बनवायला पण होईल. हा झाड खूप मोहरलाय यावर्षी. बापरे.
कैरी झाडावरची फ्रेश कैरी बघा. ही बघा एक कुठे अजून कच्ची आहे खूप, अजिबात नरम नाही. ऐकलं का? नरम पडते कैरी. तसं नाही, कच्चे आहे एकदम. तू बोल पिकायला पिकेल पिकेल, म्हणजे लाटण्यात गेलं कच्चे आहे एकदम. पटकन काढायला घेतलं बस झालं. चल कशी काढायची आता मला काय माहिती, तू काढणार आहेस ना. मी जरा ट्राय करून बघते. ए वागा सुरू मारू. हा मारत ती नाही येणार तुझ्याने, येणारच नाही ती, नाही येणार ती. अरे नाही येणार. ही बाई आहे इथं खाली आहे. हा इथे 2 आहेत बघा त्या. काठीमध्ये अडकव ना. हा इथे गुच्छा नाही आहेत. हा ते खेच. बस झाला बस बस झाला बस झाला बस झाला बस झाला. चल आता. थांब जरा, इथे पण दिसतात 2-3. अरे हाताने पिकलेले काढून खाता येतील आंबे म्हणून मी तुला ते राहू दे बोलतो. मला हवेत भरपूर कैऱ्या. उसरी बनवायची, उसरी. तर गावी राहण्याचं हेच सुख आहे. सगळं नैसर्गिक, नॅचरल आणि कोणतंच मिलावट नाही आहे. झाडावरनं तोडायचं आणि खायचं. केमिकल नाही, काही नाही, काही नाही. आता हे जे बघा, हे जे गावठी आंबे आहेत ना, ह्याला कसलीच फवारणी नसते, काही नाही, काही नाही. म्हणजे जशा बघा रानभाज्या उगवतात ना पावसाळ्यामध्ये, तसेच हे आंब्यांचं आहे. आपण बघा कलमी आंबे म्हणतो ना, जे विकायला मार्केटमध्ये असतात, त्याला तरी औषध फवारणी केलेली असते. पण हे जे गावठी आंबे असतात ना, ते ओरिजिनल असतात. झाडावरचे तोडायचे आणि खायचे. चवीला पण फार असे भारी लागतात. ह्यावर्षी आमच्याकडे कलमी आंबे म्हणजे हापूस आंबे वगैरे आहेत ना, म्हणजे नाहीच आहेत, नसल्यातच जमा आहेत. पण हे जे गावठी आंबे भरपूर धरलेले आहेत. गेल्या वर्षी खूप कमी प्रमाण होतं, पण हे म्हणजे यावर्षी प्रमाण दुप्पट तिप्पट आहे. आणि घराच्या समोरच झाडं आहेत. इतकंच आहे की आपल्याला जरा रानात जाऊन काढावं लागतं. चवीला हे जे आंबे आहेत ना फार भारी लागतात. इतकंच की जरा टेस्ट करून बघायचे. म्हणजे आतमध्ये चिकवाले पण आंबे असतात, गावठी आंबे. आणि ते चिकवाले आंबे असतात ना, ते एकदम म्हणजे जिभेला आपण म्हणजे खाल्ले ना की एकदम वेगळेच लागतात. त्याच्यामुळे चिकवाले आंबे कधी खाऊच नाही. सगळी तोंडाची चव आहे ना वेगळी होऊन जाते. तर इथे आम्ही घरी जायला निघालो, पण वाटेमध्ये हे दुसरं झाड दिसलं, त्याच्यामुळे थांबलो. आणि अगदी हाताला लागतील अशा कैऱ्या तिथे लागलेल्या होत्या. आणि आता ही बघा, ही कैरी काढली ना, ती आम्हाला अशी वाटते की ती आंब्याची म्हणजे ह्याची लोणच्याची कैरी आहे. त्याच्यामुळे एक काढून घेतली. आता घरी जाऊ आम्ही टेस्ट करून बघणार की कशी आहे, चीक वगैरे आहे का, आणि मग ती वापरणार. चला वाद लाव, चला. हे घे. तर ह्या कैऱ्या जरा धुवून घेऊया आणि तुम्हाला दाखवते किती कैऱ्या आणल्यात त्या. जरा ना पाण्यामध्ये घालून. अय्या लाकडं आहेत. कचरा नाही, 2 ते लाकडं सुकी होते तर टाकले गोणीमध्ये, गोणी रिकामी होते म्हणून. आता त्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया आणि जरा चीक वगैरे असतो ना हो, त्याच्यामध्ये जरा धुवून घ्यायच्या. एक 5-10 मिनटं राहू दे पाण्यामध्ये, नंतरला. गोणी ठेव, त्या ड्रमवर ठेव, सुकेल. ते ओली आहे ना गोणी. हे बघा, अशा जरा धुवून घेते. चीक असतो ना तो काढून टाकते टोपलीमध्ये आपल्या. लोणचं पण बनवायचं असेल ना, बरं पडेल आपल्याला. धुवून जरा स्वच्छ करून सुकेपर्यंत ठेवायच्या आणि मग चिरायला घेऊया आपण. ह्या बघा, इतक्या कैऱ्या आपल्या जमा झालेल्या आहेत झाडावरच्या, आणि अजून आहेत भरपूर. त्या पण मी आणणार आहे काढून. काम आपलं चालू झालं आहे. कामगार आले कामं करायला आणि ते लवकर येतात. 8:15 8:30ला येतात ती लोक. आता ह्या कैऱ्या धुवून साईडला करून ठेवते आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मी चिरायला घेणार आहे. आता नाही. आता आमच्याकडे म्हणजे घरात थोडंसं काम आहे ना, ते पटापट करून घेते. चहा नाश्ता वगैरे सगळं. त्यांना पण चहावर द्यावं लागेल ना कामगारांना, ते करते. मग आरामात दुपारी मी हे करणार आहे. लोणचं बनवायचा विचार आहे डोक्यामध्ये. तुमच्याशी शेअर करू का नको ते विचार करते, कारण तुम्हाला कोणाला सगळ्यांना माहिती असेल लोणच्याची रेसिपी. ते पण बघते मी, माझ्या पद्धतीने शेअर करीन. मिरचीचं लोणचं मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे, ते पण छान बनतं. आणि कुणाच्या बाबांना हे आंब्याचं लोणचं जर आवडतं ते लगेच खुश झाले. मग अशी मी म्हणाले ना लोणचं बनवूया, तर त्यांनी पटापट मला अजून कैऱ्या काढून दिल्या मग. आणि उसरीसुद्धा बनवायचे या कैऱ्यांची. तर आज आता म्हणजे थोड्या वेळाने आमच्याकडे लाईट जाईल आणि ह्याच्या पुढे मग आमचं तर काही काम होणार नाही, सगळं स्टॉप होऊन जाईल. आपलं घराचं नाही स्टॉप होणार, घराचं आपलं प्लास्टर चालू आहे, त्याच्यामुळे लाईटीचा काही तिकडे काही प्रश्न नाही आहे.
म्हणजे माझं घरातलं सांगते मी. लाईट गेली का बाकीच्या गोष्टी सगळ्या स्टॉप होऊन जातात. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून आहे ना आम्ही हे पाण्याबिण्याचं सगळं काम आहे ना आज करून घेतलं लाईटीमुळेच. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद. आणि लोणचं रेसिपी तुम्हाला हवं आहे का ते पण जरा सांगा सगळ्यांनी कमेंट करून. मग मी माझ्या पद्धतीचं जे झटपट लोणचं आहे ना कैरीचं ते मी शेअर करेन तुमच्याशी.